व्हॉट्सअप यूट्यूब फॅमिली. तर आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट सुरू केला आहे. नो बक्षुदी, डायरेक्ट. आज बोललो जरा ह्या रूटनी येतो. थोडा सेटअप पण थोडा चेंज केला आहे. हा सेटअप पण आपण लागतोय, माझ्या खांद्याला लागतोय. ठीक आहे. तर आताच मी गावाला जाऊन रिसेंटली आलो. 1 हफ्ता झाला असेल. त्यानंतर आज मी ब्लॉग बनवतोय. जर कोणी तो ब्लॉग माझा पाहिला नसेल तो मी लिंक टाकेल कमेंट याच्यामध्ये, पिन करेल लिंक. नक्की जाऊन बघा. कोकण राईड गावी गेलतो माझ्या. एक्सपिरियन्स सांगितलं, जरासं रस्ते सांगितले आमच्याकडचे कसे आहेत. कोण जाणार असेल तर नक्की चेकआउट करा. आणि तो जो आवाज येतो ना, मी सांगितलं त्या ब्लॉगमध्ये गाडीतून आवाज येतोय, तो पण सॉर्टेड झाला आहे. आता फक्त हा क्लच टाकायचं राहिला आहे. का क्लच तर मी काल केलेलो पण मला भेटला नाही कुठेच. बजाजमध्ये कधीच काय अवेलेबल नसतो. फालतू आहे बजाजचं सर्व्हिस सेंटर. प्लस मला परळ कस्टममध्ये पण जायचं गेलेलो काल, पण अनफॉर्च्युनेटली तो बंद होता. म्हणून मला काय लावायला भेटला नाही ते ॲक्सेसरीज. हँडगार्ड लावायचं आहे मला एक चांगल्यातला बाग पोस्टरचा. आणि एक साईड स्टँड एक्सटेंडर लावायचं आहे. अजून तर काय इतकं काय करायचं नव्हतं. असंच जरा घरी काल होतो, सुट्टी होती, तर बोललो जरा जाऊन येऊयात, पण बंद. रिफ्यूल करतो पहिला, टंकी फुल करायला लागेल आज. गाडी खूप कमी ॲव्हरेज द्यायला लागली आता. पुढे जरा गरमी कमी झाली कालपासून मुंबईमध्ये. रिस्क. का भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतोय ना, तर जरा चांगला वाटतोय. त्या कंटेंटची लय कमी आहे यार. कंटेंट नाही भेटत आहे. आता मे बी आहे ना, मला असं वाटतं ना, कंटेंटसाठी ना मला रॅपिडो चालू करायला लागेल. जस्ट टाईमपास, पैशांच्या इन्कमसाठी ना, पण एक कंटेंटसाठी तरी. आता मला आहे ना इन्स्पिरेशन घ्यायला लागेल GTA मुंबई. हान बस शिवाय डायरेक्ट. पण एवढ्या शिवाय दिल्या ना मला माझ्या घरातले नक्की मारतील. पहिला टंकी फुल. काका फुल करा ना. तर फुल एमटी पर्यंत चालवेल ही गाडी. बघूया किती ॲव्हरेज, किती किलोमीटर प्रॉपर चालते. आणि आता ॲव्हरेज मला 20चा देते. खूप कमी देते यार ॲव्हरेज. असं तर वाटतं की आता
इरिडियम स्पार्क प्लग टाकायला लागणार आहेत. हा एवढ्या पट्ट्यामध्ये खूप ट्रॅफिक असतो. आहे का, नवीन शॉप खोललं आहे द बायकर्स हेवन. सेकंड हँड बाईकसाठी एक नंबर आहे. याची मी कालच व्हिडिओ बघितली एक यूट्यूबवरती. त्याच्याकडे चांगले चांगले आहेत बाईक, चांगले आहेत त्याच्याकडे, पण कॉस्टली जास्त आहेत. मी BMCचा एअर फिल्टर पण टाकून बघितलं पाहिजे बाईकमध्ये. कारण का मी माझे DP किलर पण काढले तर एअर फ्लो जास्त पाहिजे. आणि स्पार्क प्लग पण चेंज केला पाहिजे बाईकची आता मला. गोट्या कपड्याने आणला माझ्या. स्पार्क प्लग चेंज, बेटर फ्यूल. आता तेच मॉडिफिकेशन केली पाहिजे, कारण का त्याची तर सध्या जरूरत आहे मला भरपूर. अरे अरे बाबा, इंडिकेटर दे ना, इंडिकेटर तर दे. चुतिया साला. बाबो, पाणी नको पडू देस. ते आई जवळचे कन्स्ट्रक्शनचे कामं ना, कपड्यांशी वाट लावतात. ते बघ लवडे लावलेच कपड्याची वाट. शोध. घाण पाणी पडतं यार भरपूर. तर बघितलं हे ट्राय करून एकदा रॅपिडोवरती. रात्रीचा एकदा टाईम काढून नाही तर जायला पाहिजे. आज तर नाही मला भेटणार, कारण का आज आमची तर आहे पार्टी आहे आज मोठी. 130 जणांची पार्टी आहे. आज तर ते पॉसिबल नाही होणार. कंटेंटसाठी काय काय करावं लागतं रे बाबा. कारण का माझा रूट आहे ना एकच आहे, तर जास्त कंटेंट नाही भेटत ह्या रोडनी. काय करणार, यूट्यूबवरती व्हिडिओ पण अपलोड केल्या पाहिजेलच. आता मला ना परत स्टार्टिंगपासून मला मेहनत परत करायला लागेल.
चला तर मित्रांनो, आपण पोचलो आहे. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.